गेले 15 दिवस जी आज भोर तालुक्यात भोरवेल्ला आणि मुळशी तालुक्यात जी चर्चा चालू होती त्याला पूर्णविराम मिळत आहे. आज आपल्याशी स्वतः संग्रामदादा थोपटे बोलत आहेत. भोर म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे थोपटे हे समीकरण गेले कित्येक वर्ष 40 वर्ष आपण भोरवेल्ला तालुक्यात बघतो की पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यांनी पाहिले की थोपटे म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे थोपटे. आज संग्रामदादा थोपटेंनी भारतीय जनता पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की का बाबत असा निर्णय घेतलाय. दादा, भाजपच का? आपण आता पाहिलं असेल केंद्र सरकारमध्ये आता भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील भारतीय जनता पार्टी सरकार आहे. आणि मतदारसंघातले जे काही प्रश्न आहेत ते जर पाहिलं तर हे दोन्ही जिल्हा स्तरावर असतील, राज्य स्तरावरचे असतील, तालुका स्तरावरचे जे समजा महाराष्ट्र पातळीवर भेटू शकतात. पण देश स्तरावरचे जे काही प्रश्न आहेत ते सुद्धा सोडवायचे जर या मतदारसंघातले असतील तर केंद्रात आणि राज्यात जे पक्षाचे सरकार आहे त्याच्याकडे जाणं योग्य असं कार्यकर्त्यांचं मत आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच, म्हणूनच भारतीय जनता पार्टी. तर महाविकास आपल्या ह्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आलेला आहे आणि महाविकास आघाडीमध्ये भाजप सरकार, भाजप सुद्धा आहे. तर आज आपलं हे जुळणार कशी काय समीकरण आणि हे आपले जुळतील कशी काय? महाविकास आघाडीचं सरकार आहे, मान्य. युतीचं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे. महायुती सरकारमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षात जातोय. पक्षाचा जो आदेश भविष्यात असेल तो आम्ही पाळणार. तिथून माग महाविकास आघाडीत होताना पाळला, त्यावेळेला काय सगळं आलबेल होतं का? तसं मुद्दा नाही. जो पक्षाचा आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही काम करू, एवढंच मला या ठिकाणी. कारखाना राजगड सहकारी कारखान्यात अडचणीत आहे आणि त्या कारखान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण आज भाजपकडे जातात, ह्या गोष्टी चर्चा होत आहेत. यावर नक्की काय म्हणतात? बघा, असे असंख्य प्रश्न आहेत मतदारसंघात. कारखान्याचा प्रश्न एकदा आहे, अजून पण बरेचसे प्रश्न आहेत ना. तालुक्यामध्ये महाड पंढरपूर रोड असेल, भोर तालुक्यामधून पर्यटनाच्या दृष्टीने होणारी वाढ असेल, प्रकल्पाची रखडलेली कामं असतील धरणाची, त्याचप्रमाणे रोजगाराच्या संदर्भातला तालुक्यातला महत्वाचा प्रश्न असेल, राजगड तालुक्यामधून महाडला जाणारा रस्ता असेल, सिंचनाचे प्रकल्प असतील, पर्यटन दृष्ट्या तालुके घोषित करण्याच्या बद्दलचा निर्णय असेल, असे असंख्य प्रश्न आहेत. आता तुम्ही म्हणाल 15 वर्षात तुम्ही काय केलं नाही का? केलं. आम्ही आमच्या ताकदीने जे करायचं होतं, जिथं जिथं आमचं विचाराचं सरकार आलं त्याकडे सुद्धा पाठपुरावा केला. काही प्रश्न सुटले, काही प्रश्न सुटलेले नाहीत. आणि म्हणून ह्या सर्वांची सोडवणूक व्हावी अशा पद्धतीची भूमिका आमची आहे. आणि म्हणून याकरता उद्याच्या 22 तारखेला आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतो. 2014 सालच्या मोदीला सुद्धा तुम्ही तुमचं सीट राखण्यात यशस्वी झाला होता. ह्या वेळेला नक्की कुठली कारणं घडली होती? त्या कारणांमध्ये नाराज होऊनच तुम्ही आज काँग्रेस पक्ष सोडत आहात? नाराजी अशी आहे की माझ्या नाराजीपेक्षा कार्यकर्ते आणि जनतेची नाराजी मोठी. जनतेचं किंवा कार्यकर्त्यांचं मनोगत असं आहे की तुम्ही 2019ला तिसऱ्या वेळेला निवडून येऊन सुद्धा तुमची सिनियरिटी असताना सुद्धा तुम्हाला मंत्रिमंडळात टाकले. नंतर तुम्हाला समजा नाही मिळालं, मंत्रिमंडळात जागा कमी जास्त असतील, परत विधानसभेच्या अध्यक्षपदाची संधी होती, तिथं तुम्हाला मिळायला पाहिजे होती संधी, ती सुद्धा तुमची संधी दिली नाही. ठीक आहे, ते जाऊ द्या. नंतर तिसरी संधी विरोधी पक्ष नेत्याची आली, तुम्हाला द्यायचं असतं तर पक्षाने तिथं दिली पाहिजे होती संधी, तिथे दिली नाही. 3 वेळेला तुम्हाला डावलं जाते. तुम्ही निष्ठावंत म्हणून काम करताय. लोकसभेला तुम्ही आघाडीचा धर्म पाळताय, कसब्यात पोटनिवडणुकीला तुम्हाला निरीक्षक नेमलं तिथं तुम्ही काम करताय, कर्नाटकला निरीक्षक नेमलं तिथं काम करताय, लातूरला नेमलं काम करताय. पक्षाच्या भूमिकेबद्दल जिथं जिथं काय काय भूमिका असेल त्या सगळ्या भूमिका तुम्ही वटावताय. आणि मग तुम्ही सेवा ज्येष्ठ नसता तर ठीक होतं, पण तुमची ज्येष्ठता, तुमचा अनुभव हा सगळा पक्षाने काउंट करून तुम्हाला योग्य ती संधी आजपर्यंत का दिली नाही, ती द्यायला पाहिजे होती. हा एक सर्वसामान्यांच्या कार्यकर्त्याच्या मनातला राग आहे. तो राग आता या निमित्ताने व्यक्त झाला. आता आपण 15 वर्ष सिनियर आहात, नक्की कुठल्या कारणास्तव आपलं डावललं जात होतं? काय कारणास्तव? पहिल्यांदा मी सिनियर नव्हतो म्हणून डावललं जातो, नंतर सिनियर होतो म्हणून डावललं गेलं. तर हे होते संग्रामदादा थोपटे, जे आज काँग्रेस सोडून काँग्रेसला रामराम करून कमळ हातात घेत आहेत. टॉप न्यूज मराठीसाठी सारंग शेटे, भोर, पुणे. साठे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी. म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतली आहे करिअर मध्ये उंच भरारी. 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी, बालाजी हॉस्पिटल समोर, खराडी बायपास, पुणे 14.
संपर्क क्रमांक 9372619453 किंवा 9372619483 किंवा 9372619484. फाउंडेशन उत्तम, प्रगती सर्वोत्तम. साठे फाउंडेशन, नो टेन्शन.